नेक्स्ट आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. काय ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम काय रे, तर ऑप्टिकल आयसोमेरिझम एक ऍक्टिव्हिटी आहे, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ओके, पण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये आपण डायरेक्टली तो कार्बन आहे तो आपण सांगू शकत नाही, त्यामध्ये किराल कार्बन असतो. ओके, ज्या कार्बनचे चारही बॉन्ड, कार्बनला किती बॉन्ड असतात, कार्बनची किती व्हॅलेन्सी आहे, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4 आहे ना, 4 बॉन्ड असतात. आणि ते 4 बॉन्ड जे आहेत ते 4 बॉन्ड काय पाहिजे रे, डिफरंट ऍटम और ग्रुप ऑफ ऍटमला कनेक्टेड पाहिजेत. कशाला कनेक्टेड पाहिजे, डिफरंट ऍटम और ग्रुप ऑफ ऍटमला कनेक्टेड पाहिजे. 12वी मध्ये आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन नावाचं एक युनिट आहे, त्यामध्ये आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये होतं काय, ओके, एक सोल्युशन घेतलेलं असतं. ओके, आणि एक प्लेन पोलराइज लाईट बनवून घेतलेला असतो, पीपीएल बनवून घेतलेलं असतं. कशापासून, निकोल प्रिझम पासून. जी ऑर्डिनरी लाईट आहे त्या निकोल प्रिझम मध्ये पास केला. ए नरुळ्या समोर लक्ष दे. ओके, ऑर्डिनरी लाईट जर निकोल प्रिझम मध्ये बाजड, ऑर्डिनरी लाईट जर निकोल प्रिझम मध्ये पास केला तरी ऑर्डिनरी लाईट, समजा हा लाईट आहे, याचे रे कुठे चालले रे, ऑल ओव्हर डायरेक्शन न चालले. असं ठराविक आहे का, नाही. आपली जी लेझर बीम आहे, लेझर बीम, ते आपल्याला अंधारात जायचं असले कुठं आहे ना रात्री, तर आपण काय करतो, लेझरचा टॉर्च घेऊन जातो, लेझर बीम असं आहे ना, अंधारात पाहत जातो का, नाही. कारण का, तो प्रकाश देत नाही, पण एक पर्टिक्युलर काय करतं, पॉइंटर करतं. मी कशासाठी युज करतो, तो पॉइंट आउट करण्यासाठी. तुम्हाला जर त्या साईडला मी उभा असलो शिकवायचं असेल तर मी त्यानं काय करतो, पॉइंट आउट करतो. म्हणजे आपल्याला पॉइंट आउट करण्यासाठी. आणि आपल्याला तो एक बीम जाताना दिसतो असा लेझरचा, बरोबर, ट्रॅव्हल्स होताना दिसतो, म्हणजे तो एक बीम असतो. ओके, तर जे काही ऑर्डिनरी लाईट आहे, सूर्यकाच माहिती सर्वांना, त्यामध्ये तुम्ही काय करता, सनग्लास, तो सूर्यकाच असतो, तो कंपासमध्ये, कंपास पेटीमध्ये येतो तो. ओके, तुम्ही काय करता, त्यावर बाकीचे रे काय करता, बरोबर कॉन्सन्ट्रेट करता, त्याला सेट करता, आणि नंतर त्यामधून एक बीम जाताना दिसतो आपल्याला. जर कागदावर, लकडीवर जर तो पडला तर तिची एनर्जी आहे ती पूर्ण एका ठिकाणी काय केलेली असते, त्यानं बंडलच्या फॉर्म मध्ये आहे ना कन्वर्ट केलेली असते. आणि जर लाईटचा बीम आहे ना कागदावर किंवा लकडीवर पडला तर ती काय घेते, पेट घेते थोड्या वेळानंतर, कारण त्यामध्ये हिट काय असते, खूप जास्त असते. ओके, तर तसंच निकोल प्रिझमचं काय रे, जो ऑर्डिनरी लाईट आहे तो जर त्यामध्ये पास केला तर त्याची डायरेक्शन ते चेंज करतं. जे काही डिफरंट डायरेक्शन असेल अशी समजा, तर त्याला काय करतं, एका डायरेक्शन मध्ये कन्वर्ट करतं, सिंगल प्लेन मध्ये. ओके, आता हा बोर्ड काय सिंगल प्लेन मध्ये येतो. ओके, तर एका प्लेन मध्ये कन्वर्ट करतं. आणि जर तो एक प्लेन पीपीएल लाईट जर यामधून पास केला, फॉर एक्झाम्पल यामध्ये सोल्युशन आहे, यामध्ये काय सोल्युशन आहे, आणि तो जो लाईट आहे तो पीपीएल जर यामधून पास केला, फॉर एक्झाम्पल हा पीपीएल आहे, हा काय रे पीपीएल आहे, आणि हे पीपीएल आपण या सोल्युशन मधून काय करायला लागलो, पास करायला लागलो. जर पीपीएल या सोल्युशन मध्ये पास केला आणि पीपीएल न जर त्याचा जो आहे ना अँगल आहे तो चेंज केला, त्याचा जो अँगल आहे तो चेंज केला, फॉर एक्झाम्पल त्याचा अँगल त्यानं राईट हँड साईडला बाय अँगल थिटा चेंज केला, तर त्याला आपण काय म्हणतो, डेक्स्ट्रो. आणि लेफ्ट हँड साईडला जर रोटेट केला त्याला काय म्हणतो आपण, लिओ. मग आपण काय करणार, एक्झाम मध्ये जाताना सोल्युशन सोबत घेऊन जाणार ऑप्टिकल ऍक्टिव्ह, आणि त्यामधून लाईट पण सोबत घेऊन जाणार, आणि मग त्यामधून पास करणार, आणि पास झाला तर मग आपण लिहिणार, आता हा काय ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की ऑप्टिकल इनऍक्टिव्ह आहे, असं लिहिणार का तिथे, नाही. पॉसिबल आहे का, नाही. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, व्हॅन्स ऑफ लिबेलने एक थिरी मांडलेली आहे. व्हॅन्स ऑफ लिबेल नावाचे एक सायंटिस्ट आहे दोघं, त्यांनी एक थिरी मांडलेली आहे, आणि त्यांनी कार्बनच्या रिलेटेड सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल की ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय असते. ओके, आता आपण जनरली फक्त आयसोमेरिझम पाहणार त्यामध्ये, पण त्यांनी ऍक्च्युअल मध्ये सांगितलं की ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय असते. तर त्यांनी सांगितलं फर्स्ट की कार्बनला 4 व्हॅलेन्सी पाहिजे, म्हणजे त्याने 4 बॉन्ड फॉर्म केले पाहिजे, किंवा डबल किंवा ट्रिपल बॉन्ड मध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी फॉर्म होत नाही. मस्ट बी फॉर्म 4 डिफरंट व्हॅलेन्सी. त्याने 4 डिफरंट व्हॅलेन्सी फॉर्म केली पाहिजे, 4 डिफरंट बॉन्ड फॉर्म केले पाहिजे. मग ते ऍटम असतील, ग्रुप ऑफ ऍटम आहे, ते नंतर सांगू. ओके, पण ते 4 बॉन्ड त्याने फॉर्म करत असताना ते 4 बॉन्ड कोणासोबत फॉर्म केले पाहिजे, कम्प्लिटली डिफरंट ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम. सगळे जे ऍटम आहेत हे काय पाहिजे, कम्प्लिटली डिफरंट पाहिजे. आणि डिफरंट ऍटमला त्याने काय केलं आहे ना, बॉन्ड फॉर्म केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा कार्बन आहे, आणि कार्बनचे 4 बॉन्ड आहेत, तर हा हायड्रोजनला आहे, हा CH3 ला आहे, इकडे OH ला आहे, आणि इकडे C2H5 ला आहे. ओके, यामधला एक तरी ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम सेम आहे का रे, हायड्रोजन परत कनेक्टेड आहे का कुठे, नाही. CH3 परत कनेक्टेड आहे का कुठे या कार्बनला, नाही. OH आहे का परत, नाही. C2H5 परत आहे का कोणत्या बॉन्डला, नाही. म्हणजे याचे 4ही बॉन्ड काय आहेत,
डिफरंट आहेत. ओके, मग याला ऍस्टरिक्स लिहितात, स्टार. म्हणजे काय की हा कंपाऊंड जो आहे, या कंपाऊंड मधला हा जो कार्बन आहे, हा कार्बन काय रे, किराल कार्बन ऍटम आहे. ओके, म्हणजे या कार्बनचे चारही बॉन्ड काय आहेत, डिफरंट ऍटम और ग्रुप ऑफ ऍटमला कनेक्टेड आहेत. ओके, आणि असा जर कार्बन यामध्ये प्रेझेंट असेल तर या कार्बनला म्हणतात ऑप्टिकली ऍक्टिव्ह कार्बन. आणि हा काय करतो, ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशनचं फॉर्मेशन करतो. आणि मग यामध्ये डेक्स्ट्रो आणि लिओ असे दोन ऑप्टिकल आयसोमर फॉर्म होतात. ओके, तर जनरल टेंडन्सी काय आहे, चार बॉन्ड डिफरंट पाहिजेत आणि ते डिफरंट ऍटम और ग्रुप ऑफ ऍटमला कनेक्टेड पाहिजे. थर्ड, की हा जो कार्बन आहे, ओके, याने काय फॉर्म केलं पाहिजे, टेट्राहायड्रल स्ट्रक्चर फॉर्म केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं कार्बन म्हणजे ते कोणतं स्ट्रक्चर फॉर्म करणार आहे, टेट्राहायड्रल स्ट्रक्चर फॉर्म करणार आहे. आणि याची मिरर इमेज फॉर्म झाली पाहिजे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. काय फॉर्म झाली पाहिजे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. ओके, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणजे जर समजा एखादा कंपाऊंड आपण आरशामध्ये जर पाहिला तर तो अपोजिट दिसला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एक आपण कंटेनर घेऊ, ग्लास घेऊ आपण एक. ओके, आणि या ग्लासला जर आपण समजा है ना मिरर इमेज मध्ये पाहिलं तर कसा दिसेल रे हा, मिरर इमेज मध्ये या ग्लासला जर आपण पाहिलं तर कसा दिसेल, वेगळा दिसेल का, का सारखा दिसेल. आपण आरशात पाहिलं तर आपण वेगळं दिसतो. हा, पेरेंट लावून जर पाहिलं तर मग वेगळं दिसतं थोडस, है ना. म्हणजे जास्त काळे असेल तर थोडेसे गोरे दिसतात. बरोबर, असं आहे का, काही वेगळं दिसतो का आपण, नाही. पण आपण जर स्वतःला आरशात पाहिलं, समजा फॉर एक्झाम्पल आपल्या हातामध्ये पेन आहे, आपण आपल्या आरशाला पाहिलं, आरशामध्ये पाहिलं तर हे पेन आपल्या कोणत्या हातात आहे, उजव्या हातात आहे. आरशामध्ये कोणत्या हातात दिसतात, डाव्या हातात. म्हणजे ती काय झाली आपली मिरर इमेज. आपण फोटो जरी काढतो, सेल्फी काढतो, आपण एका साईडला असतो, कॅमेऱ्यात अपोजिट साईडला दिसतो. ओके, किंवा त्यामध्ये एक ऑप्शन असतं जसं आहे तसं दिसलं पाहिजे. ओके, पण जनरली फोटो काढत असताना काय दिसतं रे, अपोजिट दिसतं. ओके, मग हा जो कंपाऊंड आहे, हा जो ग्लास आहे, यामध्ये जर पाहिला तर असाच आहे, यामध्ये पाहिला तर असाच आहे. याला काही आहे का, या साईडला काही हात वगैरे आहे का, नाही. जर आपण याला एक हँडल अटॅच केलं फॉर एक्झाम्पल, आता काय होईल, आता तुम्ही सांगू शकता की हा यामधली मिरर इमेज, यामधली मिरर इमेज वेगळी सांगू शकता की नाही. ओके, कारण हँडल ज्या साईडला कनेक्ट केलेलं आहे ते काय दिसणार आहे मिरर इमेज मध्ये, अपोजिट साईडला दिसणार आहे. ओके, आता ऍज इट इज मिरर इमेज तर मला काढता येणार नाही, केमिस्ट्रीचा मास्तर आहे, ड्रॉइंगचा थोडी आहे ना, तर ऍज इट इज ते काढू शकणार नाही. मग आता हे जे हँडल आहे हे कोणत्या साईडला दिसायला लागलं रे, लेफ्ट हँड साईडला, आणि इकडे राईट हँड साईडला. म्हणजे ह्या दोन काय आहेत रे, एकमेकांच्या मिरर इमेज आहेत, अपोजिट मिरर इमेज आहे ना, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज फॉर्म केली पाहिजे. ही काय त्याची एक कंडिशन आहे. असं जर स्ट्रक्चर असेल तर ते काय करतं, ऑप्टिकल आयसोमेरिझम फॉर्म करतं. काय करतं, ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके, कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट मिरर इमेज, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. ओके, डेक्स्ट्रो अँड लिओ, डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म केलं पाहिजे. आपण म्हणतो ना ग्लुकॉन डी, उन्हाळ्यात ऍड येत नाही का, याचा फुटबॉल मारत है ना, लगेच सूर्य गायब. कोणची ऍड असते ती, ग्लुकॉन डीची. ओके, ग्लुकॉन एल ऐकलं का तुम्ही, ग्लुकॉन एल ऐकलं का, नाही. कारण नॅचरल काय असतं रे, जे ऊसामध्ये भेटतं आपल्याला केन शुगर, ते नॅचरल कोणतं असतं, डी असतं, ग्लुकॉन डी. जे काही फ्रुट्स मध्ये अवेलेबल असतं ग्लुकोज, तर ते ग्लुकोज कोणतं असतं, ग्लुकॉन डी. ऍक्च्युअली ते ग्लुकोज आहे. ओके, डी ग्लुकोज, दोन टाईपचे ग्लुकोज आहे, एक डेक्स्ट्रो ग्लुकोज आणि एक लिओ ग्लुकोज. पण नॅचरली जे भेटतं आपल्याला ते कोणतं रे, डेक्स्ट्रो ग्लुकोज. ओके, डेक्स्ट्रो म्हणजे त्याचा हायड्रॉक्सी ग्रुप जो असतो, ज्यामध्ये आयसोमेरिझम शो होतं, तो हायड्रॉक्सी ग्रुप कोणत्या साईडला असतो, डेक्स्ट्रो म्हणजे राईट हँड साईडला. त्यालाच प्लस पण म्हणतात किंवा डी पण म्हणतात. प्लस ग्लुकोज म्हणू शकता, डी ग्लुकोज म्हणू शकता, डेक्स्ट्रो ग्लुकोज, स्मॉल डी, कॅपिटल डी कोणतेही घेतात. ओके, म्हणून ग्लुकॉनच्या शेवटी काय लावलेलं असतं, डी लावलेलं असतं, ग्लुकॉन डी, कारण त्यामध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड असतो. ओके, मग आता ही जी मिरर इमेज आहे ही एकमेकांच्या अपोजिट दिसायला लागली. मग या ग्लासचं हँडल कोणत्या साईडला आहे रे, लेफ्ट हँड साईडला, तर याला काय म्हणणार, यल ग्लास है ना. आणि याचं कोणत्या साईडला आहे, राईट हँड साईडला, त्याला म्हणणार डी. ओके, तर आता हा कंपाऊंड याचं नाव काय, किती कार्बन टोटल, 1 2 3 4, 4 कार्बनचा ब्युटेन, आणि 2 नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप, म्हणजे काय म्हणणार, ब्युटेन, बोला ना, 2
OL हायड्रॉक्सी म्हणतो का, सफिक्स लावतो ना, मग काय नाव होतं, 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट, सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, 2 नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप आहे म्हणून 2 आणि सफिक्स OL. अल्कोहोलचा सफिक्स काय आहे, OL. ओके, मग याचं नाव काय झालं, ब्युटेन 2OL. काय नाव झालं, ब्युटेन 2OL. याचं नाव झालं ब्युटेन 2OL. मग आता याच्या अगोदर जसं आपण जॉमेट्रिकल आयसोमर मध्ये सिस आणि ट्रान्स प्रिफिक्स लावलं, ऍब्रिव्हिएशन लावलं, तसं यामध्ये पण लावावं लागेल. याचं नाव झालं ब्युटेन 2OL. पण याच्या अगोदर ऍब्रिव्हिएशन लावावं लागेल. याचा हायड्रॉक्सी ग्रुप कोणत्या साईडला आहे रे, हा झाला किराल कार्बन ऍटम, आणि याचा हायड्रॉक्सी ग्रुप कोणत्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला. म्हणून काय लावणार, L लावणार. तुम्ही मायनस लिहू शकता, स्मॉल L लिहू शकता, ओके, नो प्रॉब्लेम. मग हायड्रॉक्सी ग्रुप कोणत्या साईडला आहे, कोणत्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला आहे. मग L ब्युटेन 2OL है ना. 2 क्लोरो ब्युटेन पण घेतात एक्झाम्पल त्याचं, ओके. 2 क्लोरो ब्युटेन, इथे काय क्लोरीन येईल, ओके. इथे आपण हायड्रॉक्सी घेतला. आता याची मिरर इमेज फॉर्म होणार आहे. मग हा कार्बन ऍज इट इज राहणार आहे. या ठिकाणी वरती कोण असणार आहे, CH3. हा बदलणार आहे का मिरर इमेज मध्ये, नाही. ते बदलणार आहे का, नाही, ओके. मिरर इमेज पाळीत फक्त हात बदलतात, इकडले इकडे होतात, डोकन पाय असं उलट थोडं होतं, नाही होत, ओके. वरून जर मिरर लावला तर मग ते होऊ शकतं. वरतून मिरर लावला तर, वरच्या साईडला मिरर लावला तर CH3 डाऊनवर्ड साईडला, CH5 अप्पर साईडला, ओके. तर या आपण मिरर कोणत्या साईडला लावलेला आहे, या साईडला. कोणत्याही साईडला मिरर लावला तर मिरर इमेज सारखी दिसणार नाही. तिलाच म्हणतात नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. काय म्हणतात, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर CH3 C2H5 हे स्ट्रक्चर आहे, आणि या सेकंड नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप कनेक्टेड आहे. तो कोणत्या साईडला आहे मित्रांनो, कोणत्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला आहे, ओके. तुम्ही जर पाहिलं तर, मी पाहिलं तर नाही, तुम्ही पाहिलं तर लेफ्ट हँड साईडला आहे, ओके. असं जर वर आलं तर राईट हँड साईडला आहे, पण आपण समोरून पाहतो म्हणून काय आहे, लेफ्ट हँड साईडला आहे. मग लेफ्ट हँड साईडला आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, 2 ब्युटेन 2OL. ब्युटेन म्हणजे 4 कार्बन सिंगल बॉन्डेड, ओके. आणि 2OL म्हणजे सेकंड नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, ओके. मग याचं नाव आहे L2 ब्युटॅनॉल. या ठिकाणी त्याची मिरर इमेज फॉर्म होणार आहे. खालच्या साईडला कोण आहे, C2H5, ते ऍज इट इज राहणार. चेंजेस कशामध्ये होणार आहे, या साईडला मिरर लावला, हा हायड्रोजन ऍडजस्टंट पोझिशनला दिसेल, या ठिकाणी दिसेल, ओके. आणि हा जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे हा या साईडला दिसेल, OH, ओके. हा जो कार्बन आहे हा OH त्या साईडला दिसायला लागला. मग या कंपाऊंड्सला आपण L म्हणलं, कारण याचा हायड्रॉक्सी ग्रुप कोणत्या साईडला आहे रे, कोणत्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला. याचा हायड्रॉक्सी ग्रुप कोणत्या साईडला आहे, राईट हँड साईडला. मग काय लावायचं, D. कंपाऊंडचं नाव काय आहे, कंपाऊंडचं नाव, किती कार्बन आहे, कार्बन किती आहेत, 4 कार्बनचा ब्यूट. सर्व काय आहेत, सिंगल डबल ट्रिपल, सिंगल. काय लिहितो सिंगल साठी, AN, E ट्रंकेट करायचं आणि काय लावायचं, 2OL. OL का लावायचं, हायड्रॉक्सी ग्रुप आहे, अल्कोहोल आहे म्हणून 2OL. हे दोघं झाले एकमेकांचे जॉमेट्रिकल आयसोमर. कोणचे, ऑप्टिकल आयसोमर, ओके. हे दोघे एकमेकांचे ऑप्टिकल आयसोमर, ओके. ही मिरर इमेज, मिरर इमेजलाच ऑप्टिकल आयसोमर. ऑप्टिकल रिलेटेड कशाचे आहे तुम्हाला मी अगोदर सांगितलं, ओके. ऑप्टिकल्स आहे ना. चष्म्याच्या दुकानचं नाव काय असतं, है ना, चष्मा किराणा दुकान, असं असतं का, नाही. काय नाव असतं त्याचं, ऑप्टिकल्स असतं ना, है ना. काहीतरी आयच्या रिलेटेड असतं, म्हणजे डोळ्याच्या रिलेटेड. हे काय आहे, डोळ्याच्या रिलेटेड आहे. मिरर इमेज फॉर्म होते, ही कशा रिलेटेड, डोळ्याच्या. आपल्याला दिसते ती डोळ्याने, ओके. कमी जास्त दिसतं, ऍक्च्युअल जे तसं दिसत नाही, वेगळं पण दिसतं, ओके. एखाद्याला जर भिंगाचा मोठा चष्मा लागला तर छोटा जरी असेल तर त्याला मोठं दिसतं, पहिलेच त्याला दिसत नसतं, म्हणून त्याला चष्मा मोठा लागते, है ना. मग त्याला जे आहे आपल्याला जे नॉर्मल दिसतं त्याला ते चष्मा लावल्याच्या नंतर दिसतं, आणि आपण नॉर्मल पाहू शकतो ते पाहू शकत नाही, असं होतं. मग ते रिलेटेड टू ऑप्टिक्स, आय रिलेटेड आहे, ओके. त्यामुळे एक त्यामध्ये L आणि दुसरा डेक्स्ट्रो, एक लिओ आणि दुसरा डेक्स्ट्रो. लिओ म्हणजे लेफ्ट हँड साइड, लक्षात कसं ठेवायचं, त्यामध्ये कसं झेड होतं उलट यस, तशी यामध्ये L दिलेलं आहे. L म्हणजे लेफ्ट, L फॉर लेफ्ट, हे लक्षात येते का नाही. मग D काय, मग D राईट आहे, ओके. लिओ लेफ्ट आणि D डेक्स्ट्रो. डेक्स्ट्रो मीन्स राईट, ओके. हे लिहून घ्या. या ठिकाणी आपला आयसोमर हा टॉपिक संपला. डेफिनेशन झाली का, घ्या लिहून. कंपाऊंड्स हॅव्हिंग